राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आणि या प्रकरणी राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात अजित पवार गट हायकोर्टात दाखल होतोय। शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा अशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आक्रमक भूमिका आहे। आज मुंबई हायकोर्टात या संदर्भात सुनावणी होईल। पक्षाची स्थापना मी केली आणि तो पक्ष आमच्या हातात काढून दुसऱ्याला दिला। याच्याबरोबर त्याची चिन्ह आमच्या घड्याळ ते आमचं चिन्ह काढून दुसऱ्याच्या हातावर दिलं आणि त्याच्यात आम्ही कोर्टात गेल्याच्या नंतर का निर्णय आला की हा आम्हाला पक्ष म्हणून चालवायचा अधिकार आहे। चिन्हाच्या संबंधीचा जर वेगळा काही विचार असेल तर निवडणूक आयोगानं 7 दिवसाच्या आत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला चिन्ह द्यावं आणि या संबंधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताकीद अजितदादा गटाचे जे सर्व लॉयर होते त्यांनी असं सांगितलं की त्यांना NCP शरद पवार असं नाव दिलं गेलं नाही बाहेर आणि चिन्ह सुद्धा मिळालं नाही बाहेर। म्हणजे लोकशाही राहिली बाजूला, आता हे लोक भाजपची भाषा बोलायला लागली, त्यांना काहीच मिळालं नाही बाहेर। त्यामुळे कोर्टाने निर्णय हा साहेबांच्या बाजूने दिलेला आहे आणि आम्ही सर्वजण जे नाव कोर्टाने फायनल केलेलं आहे त्याच्याबरोबर आता पुढच्या 7 दिवसामध्ये जे चिन्ह आम्हाला मिळेल ते घेऊन आम्ही लढणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।